झाली। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। गडहिंग्लजमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे रस्त्यांवर पाणी साचलं असून याचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या दोन्ही बोगद्यातून गळती सुरू आहे। 1.5 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका बोगद्यातील गळती थोपवण्याचा राष्ट्रीय महामार्गाचा प्रयत्न फोल ठरला असून नुकताच सुरू झालेल्या दुसऱ्या बोगद्यातून देखील पाण्याची गळती सुरूच आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 कोटींचा निधी त्यांनी मंजूर केलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची आणि शिवप्रेमींची ही मागणी मान्य करत शिवस्मारकाच्या कामासाठी तत्काळ या निधीला मंजुरी दिली। याबाबतचा शासन निर्णय तत्काळ काढण्यात येऊन तो आमदारांना सुपूर्द करण्यात आलाय। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानं चालू गाळप हंगामातील ऊसासाठी प्रति टन 3173 रुपये एफआरपी देण्याचा निर्णय घेतलाय। आतापर्यंत 2800 रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग केले। उर्वरित 373 रुपये 31 मार्चपूर्वी सर्व रक्कम सभासदांच्या खात्यांवर वर्ग करण्यात येणार आहेत। राज्यातील पुढील हंगामात ऊस लागवड क्षेत्रात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक ऊस क्षेत्र असून पुढील साखर हंगाम चांगला राहणार असल्याचा अंदाज कृषी विभागानं दिलाय। कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण रखडणार आहे। विस्तारीकरण क्षेत्रात असलेल्या कोल्हापूर हुपरी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं या रस्त्याखेरीज संपादित क्षेत्र ताब्यात घेण्यास विमानतळ प्राधिकरणानं नकार दिलाय। त्यामुळे कोल्हापूरची हवाई वाहतूक विस्तारण्याचं स्वप्न 2026 नंतरच सत्यात उतरेल अशी चिन्ह आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चिराखाणीमध्ये काम करण्यासाठी उत्तर प्रदेश येथील कामगार मागवले जातात, मात्र त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही। त्यामुळे समस्येच्या विळख्यात सापडलेल्या कामगारांनी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं। धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी 2 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर 20,000 रुपये अनुदान देण्यात येईल। तसंच सौर पंप योजनेमध्ये पाणीपातळी खाली गेलेल्या भागात 10 एचपीचे कृषी पंप बसवण्यास मान्यता देत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत जाहीर केलं। दिल्लीकरांना लवकरच अस्सल देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे। दिल्लीमध्ये सुरू होणाऱ्या आंबा महोत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्यास पंतप्रधान मोदी यांनी मान्यता दिली आहे। ही संकल्पना मोदींना आवडल्यामुळे त्यांनी या महोत्सवाला येण्याची तयारी दर्शवली आहे। ऐन रमजानमध्ये सुकामेव्यातील काही पदार्थांचे दर दुपटीनं वाढलेले आहेत। वाढलेल्या महागाईनं शिरखुर्माचा गोडवा कडवटलाय। बाजारातील खरेदी विक्रीवर देखील त्याचा परिणाम झालाय। यंदाच्या गुळ हंगामाच्या शेवटी गुळाला चांगला दर मिळत असल्याचं चित्र गुळ कोल्हापूर बाजारात आहे। गेल्या 15 दिवसांपासून येथील बाजार समितीचा गुळ बाजार तेजीच्या दरात स्थिर आहे, तर गुळाचा दर 4200 ते 4500 रुपये प्रति क्विंटल इतका आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची 37,000 क्विंटल इतकी आवक झाली आहे, तर छत्रपती संभाजीनगर बाजारात 895 क्विंटल इतकी आवक झाली आहे। कांद्याची आवक वाढल्यानं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक 29 क्विंटल 871 आवक झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 2793 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। बाजारात अर्जुन, बन्सी, हायब्रिड, लोकल आणि शरबती या जातीच्या गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात झाली। बाजारात आजही मोठ्या प्रमाणात तुरीची आवक वाढली आहे। तुरीला समाधानकारक भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक 22,843 क्विंटल इतकी झाली आहे। त्याला सर्वसाधारण दर हा 5,473 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। बाजारात बोल्ड, चाफा, हायब्रिड, गरडा, कबुली, काट्या, लाल, लोकल आणि पिवळा या जातीच्या हरभऱ्याची आवक झाली। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत 3 वर्ष LLB आणि 5 वर्ष LLB अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। या परीक्षेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थी 27 मार्चपर्यंत अर्ज भरू शकतात। उष्णतेच्या लाटांमुळे 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घ्याव्यात अशी सूचना शालेय शिक्षण विभागाला आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे। 8 ते 25 एप्रिल या काळामध्ये परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले। लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून अनेक जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या कमी होते आणि याच पडताळणीमध्ये पुण्यातून मोठी अपडेट समोर आली आहे। पुण्यातील 16,000 लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे। 2019च्या आधीच्या नोंदणीकृत असलेल्या 1.75 कोटी वाहनांना
HSRP बसवणं बंधनकारक आहे आणि त्यासाठी आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या तरतुदीनुसार जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे. ही नंबर प्लेट लावण्यासाठीचे महाराष्ट्रातील शुल्क इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे. या शुल्कामध्ये विसंगती असल्याचे आरोप होत आहेत. तरी सर्व पुरावे तपासून घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल. तथापि शुल्कामध्ये बदल होणार नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आता UPIद्वारे PF दाव्याची प्रक्रिया वेगवान करणार आहे. UPI मे महिन्याच्या अखेरीस EPFO प्रणालीमध्ये जोडलं जाईल. याचा फायदा 7 कोटी EPF सदस्यांना होईल आणि त्यांना त्यांचे पैसे PF खात्यात त्वरित हस्तांतरित करता येतील असं सांगितलं जात आहे. मध्य रेल्वेवर कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हरब्रिजच्या गर्डर्सचं डी-लॉन्चिंग करण्यासाठी शनिवारी मध्यरात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी मध्यरात्री 1:30 ते रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ठिकाणांना आणि बौद्ध समुदायाशी संबंधित ठिकाणांना भेटी देण्यासाठी भारतभर रेल्वे प्रवास करता येणार आहे. IRCTCद्वारे मुंबई, पुणे, नागपूर आणि महू इथे भारत गौरव टुरिस्ट ट्रेन ही विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येईल. दावोसमध्ये सामंजस्य करार केलेल्या 17 प्रकल्पांना अतिरिक्त विशेष प्रोत्साहन तर 2 अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या 19 प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात 3,92,000 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक येणार असून 1 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यातील दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारच्या अनेक योजना नागरिकांना आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी मेटा कंपनीबरोबर करार करण्यात आला असून नागरिकांना सरकारी सेवांचं शुल्क देखील व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भरता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. कोचिंग क्लासेसचे नियमन करणारे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयाला दिलेली आहे. कोचिंग क्लासेस कोणत्याही नियामक यंत्रणेशिवाय चालवले जातात. त्यासाठी कठोर कायदा केला जाणार आहे. कायद्यानं हुक्क्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही कुणी हॉटेलमध्ये अशा प्रकारे हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले संवर्धन आणि देखभाल आणि दुरुस्तीसाठीच्या राज्याच्या पुरातत्व विभागाकडे देण्यात यावेत अशी विनंती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृह विभागाच्या कारभारावर टीका केली आहे. राज्यात रोज 22 अत्याचार आणि 45 विनयभंगाच्या घटना घडत आहेत. आरोपींवर कारवाई होत नसल्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाहीये असा आरोप त्यांनी केला. राज्यात ऑनलाईन गेमिंगविषयी वेगवेगळे नियम आहेत. त्यामध्ये एकच धोरण आणि कठोर कायदे आवश्यक असून त्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खासगी विकासकांना भागीदारी प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच ॲडव्हान्समध्ये 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचा अहवाल म्हाडाकडून प्राप्त झालाय. गृहनिर्माणचे मुख्य सचिव यांच्याकडून छाननी सुरू असून त्यांच्या अभिप्रायानंतर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं. पानिपत ही मराठ्यांच्या पराभवाची नाही तर शौर्याची लढाई आहे. पानिपतच्या लढाईमध्ये पराभव झाल्याचं शल्य मनात असेल पण तिथे आमचा पराभव झाला असं आम्ही मानत नाही. पानिपतमधून ऊर्जा घेऊनच महाजी शिंदे यांनी नंतर दिल्ली जिंकली. छत्रपती शिवरायांचा भगवा देशात फडकवला. या देशासाठी मराठे लढले म्हणून त्या ठिकाणी शौर्याचं स्मारक तयार झालं पाहिजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. कुणाल कामरानं आपल्या निवेदनात अजित पवार यांचं नाव घेत त्यांनी एकनाथ शिंदेंवर जी टीका केली तीच मी केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अजित पवारांचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. यावर अजित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. गद्दारी करून 50 खोके एकदम ओके. बारक्या शेंबड्या पोरालाही करायला लागले 50 खोके एकदम ओके. तुमच्या इथं तर ते वाय 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 करावं लागलं सायरन की लोक म्हणतात तो 50 खोकेवाला चाललाय, तो गद्दार चाललाय. मी म्हणत नाही, लोक म्हणताय.
अशा जर मागच्या गोष्टी कुणी काय काय बोललं त्यावेळेस ती व्यक्ती कुठल्या पक्षात आहे आणि काय आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात. पक्षाची भूमिका बजावत असताना ते वक्तव्य बरोबर होतं, आज ते वक्तव्य बरोबर नाही. समजलं? पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. पुणे दांडेकर पूल इथे जलवाहिनी फुटल्यानंतर मंगळवारी पाणी पुरवठा विस्कळीत होता. आज संध्याकाळनंतर काम पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा शिवाजीनगर आणि सदाशिवपेठ परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, तर नागरिकांच्या सोयीसाठी जास्त वेळ पाणी सोडलं जाईल असं पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं कंत्राटदारांना 31 मेची अंतिम मुदत दिली आहे. तोपर्यंत येत्या 70 दिवसात ही कामं पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा, असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाला दिले. वेगवेगळ्या अडचणीमध्ये सापडलेल्या सामान्य लोकांनी डायल 112 या हेल्पलाईन क्रमांकावर मदतीसाठी कॉल केला. 2024 या वर्षात 17,25,000 लोकांनी कॉल केल्याची नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये अवघ्या 2.5 मिनिटात पोलिसांनी मदत केली. राज्य सरकारनं पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढलाय. यामध्ये सांगली, पालघर, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सांगलीतील शुभम गुप्ता महानगरपालिका आयुक्त सांगली यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर इथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. पीओपी पासून बनवलेल्या मूर्तीचा वापर आणि विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. याबाबत CPCB मार्गदर्शक तत्वांना गणेश मूर्तीकारांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प कामासाठी करण्यात आलेल्या गौण खनिज उत्खनन आणि भरावाच्या अनुषंगानं भरलेली रॉयल्टीचे 21 कोटी सिडकोला परत करण्याचे निर्देश महसूल विभागानं रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सिडकोच्या माध्यमातून विमानतळ प्रकल्पाचं काम केलं जात आहे. JNPA मुंबईतील मालेड बंदरात भाड्यानं घेतलेल्या 3.16 एकर क्षेत्रावर 1,000 कोटी रुपये खर्च करून कॉर्पोरेट कार्यालयासाठी 20 मजल्यांची इमारत उभारण्यात येणार आहे. याची घोषणा अध्यक्षांनी केली आहे. पैशांची अफरातफर केल्यानं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदावरून हटवण्यात आलेल्या मोहन निंबाळकर यांची पुन्हा प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. राज्यात बांधकाम व्यवसायासाठी 600 रुपये ब्रास रेती मिळेल अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1.5 वर्षांपूर्वी केली होती. मात्र ती अद्याप उपलब्ध न झाल्यानं व्यावसायिकांना गुजरात, नंदुरबार इथून 4,000पासून पुढे रेती मिळते. रेती मिळत नसल्यानं त्या ठिकाणाहून ती आणून बांधकाम पुढे न्यावं लागते. रेडी रेकनरच्या दरात 1 एप्रिलपासून 10% दरवाढ होत असल्यानं खरेदी विक्री व्यवहारासाठी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गर्दी होते. त्यातच मार्च अखेरीस 3 दिवस सुट्टे आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालय 29, 30 आणि 31 मार्च रोजी सुरू राहतील. तसे आदेश नोंदणी महानिरीक्षकांनी सोमवारी दिले. भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या खपासोबत विमा घेणाऱ्यांची संख्या देखील वेगानं वाढते आणि गेल्या 3 वर्षात EV-साठी विमा पॉलिसीची मागणी तब्बल 16 पटींनी वाढली आहे. EV कारसाठी विमा पॉलिसीचा हिस्सा मार्च 2025 पर्यंत 8.2% वाढलाय. म्हणजेच 3 वर्षात हा वाटा झपाट्यानं वाढलाय. S&P ग्लोबल रेटिंग्सनं पुढील आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6.7% वरून कमी करून 6.5% केलाय. कारण त्यांना आशिया प्रशांत क्षेत्रातील अर्थव्यवस्थांवर अमेरिकेच्या वाढत्या शुल्कामुळे आणि जागतिकीकरणामुळे दबाव वाढण्याची अपेक्षा आहे. भारतातील स्टार्टअप कंपन्यांनी वर्ष 2025च्या पहिल्या तिमाहीमध्ये $2.5 अब्ज निधी उभा केलाय. आदल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये ही रक्कम 13.64%, तर आदल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 8.7% जास्त आहे. आणि या यशाबरोबर भारत हा अमेरिका आणि ब्रिटननंतर सर्वाधिक निधी प्राप्त करणारा तिसरा मोठा देश ठरलाय. 50,000 रुपयांपर्यंतच्या छोट्या कर्जावर बँकांनी जास्तीचं शुल्क आकारू नये असे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्यावसायिक बँकांना दिलेले आहेत. छोट्या कर्जदारांना अनावश्यक ओझ्यापासून वाचवण्याच्या उद्देशानं हे आदेश देण्यात आले. बारामतीतल्या सातव चौकात एका कारनं पेट घेतला. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीमध्ये कारचं मोठं नुकसान झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. पिंपरी चिंचवड शहराला 25 वर्षांनंतर मंत्रिपद दर्जा असणाऱ्या पदावर संधी मिळाल्यानं पवार गटामध्ये चैतन्याचं वातावरण आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराबाबत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भूमिका मांडल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कुणालाही वैयक्तिक लक्ष्य करण्यासाठी असू शकत नाही असं योगी म्हटलंय.
अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत हिनं कॉमेडियन कुणाल कामराचा चांगलाच समाचार घेतलाय. सहमत असाल किंवा नसाल, मात्र अशा पद्धतीनं मजा घेणं योग्य नाही, हे कायद्याच्या विरोधात आहे. अशा पद्धतीनं कुणाविषयी बोलणं चुकीचं आहे, असा हल्लाबोल तिनं केलाय. वित्त विधेयक लोकसभेत 2025 मंजूर झालंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुधारित वित्त विधेयक 2025 सादर केलं. या सुधारणांमध्ये ऑनलाईन जाहिरातींवरील 6% डिजिटल कर रद्द करणं समाविष्ट आहे. याशिवाय इतर 34 दुरुस्त्या समाविष्ट आहेत. आता हे विधेयक राज्यसभेमध्ये सादर केलं जाणार आहे. सिंधुदुर्ग शहरासह कणकवली आणि कुडाळ परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.